नमस्कार मित्रांनो, तुझी माझी जमली जोडी या मालिकेच्या 28 फेब्रुवारीच्या फुल एपिसोडमध्ये तुम्हाला असे पाहायला मिळते, अंजलीने दूषणला कॉल केलेला असतो आणि ती म्हणत असते, आवडलं का तुम्हाला जेवण माझ्या हातचं? मीच केलं होतं. दूषण म्हणतो, तू केलं होतंस का? ती म्हणते, हो, नाही तर कोण करणार आहे, मीच केलेलं होतं ते जेवण. आणि आता तुम्हाला आवडलं का ते जेवण? त्यावेळी दूषण म्हणत असतो, हो, खूप छान झालं होतं. ती म्हणत असते, अच्छा, तर या जेवणाची आता तुम्ही सवय लावून घ्या, कारण मी तुमच्या घरी आल्यानंतर मीच तुमच्यासाठी हे जेवण बनवणार आहे. लवकरच मी तुमची बायको बनवून तुमच्या घरात येणार आहे ना? दूषण म्हणत असतो, अच्छा ठीक आहे. त्यावेळी ती म्हणत असते, मला तुम्हाला एक गोष्ट विचारायची होती. ती सई माझी बहीण असली तरी देखील ती खूपच अशा चुगल्या करत असते, तर तिने माझ्याबद्दल तुमच्याकडे काही चुगली केलेली आहे का? दूषण म्हणत असतो, नाही गं, ती अशी काहीच बोललेली नाही. आम्ही दोघंजणं तर कॉलेजपासून सोबत आहोत. मला नाही वाटत ती अशी मुलगी आहे म्हणून. तिने काहीच सांगितलेलं नाही. अंजली आता फोन ठेवून देते आणि आईला म्हणत असते, आई, त्या सईने काहीच चुगली केलेली नाही, काहीच सांगितलेलं नाही. असं जर असेल ना, ही गोष्ट आपल्या खूप फायद्याची आहे. आता आपण लवकरच खूप श्रीमंत होणार आहोत. माझी पालखी निघणार आहे, म्हणजेच माझी मोठ्या कारमधनं डोली निघणार आहे आणि मी आता दूषणची बायको होणार आहे आणि पैसाच पैसा असणार आहे आपल्याकडे. मी त्या घरामध्ये राणीसारखी राहणार आहे आणि त्या घरावरती राज करणार आहे, असं ती आता आईला सांगत असते. नंतर हा टोनी म्हणजेच असतो तो अंजलीचा बॉयफ्रेंड, तो म्हणत असतो, त्या अंजलीने मला धोका दिला आहे, मला सोडून दिलं आहे, पण कशासाठी? फक्त त्या पैशासाठी सोडलेलं आहे आणि माझ्यासमोर तिने आता त्या दुसऱ्या व्यक्तीला हात लावलेला आहे. ही गोष्ट मी कधी विसरूच शकत नाही. मी तर आता त्या अंजलीला सोडणार नाही. तिला वाटत असणार आहे, हा टोनी आपलं काय बिघडवू शकणार आहे, पण मी आता अंजलीला जिवंत सोडणार नाही. मी तर आता तिला मारूनच टाकणार आहे. असे बोलून तो दारू पित असतो आणि त्याच्या मित्रांना सांगत असतो की तुम्ही माझी साथ द्यायची आहे. माझ्या अंजलीने मला धोका दिलेला आहे आणि आता फक्त ती पैशासाठी मला सोडून गेलेली आहे ना, तर मी पैसाच पैसा कमवून दाखवणार आहे. इतका पैसा कमवणार आहे की त्या अंजली बघतच राहणार आहे. पण अंजलीला मी दुसऱ्या कोणाची होऊन देणार नाही. जर ती माझीच झाली नाही तर उसको तो मैं छोडूंगा नाही, असं तो हिंदीमधून बोलत असतो. आणि त्याचे दोस्त पण त्याला म्हणत असतात, ठीक आहे टोनी, तसं असेल तर आम्ही तुझी मदत करायला तयार आहोत. पण आम्ही काय म्हणत आहोत तुला, ती गेली तर गेली, तुला अजून किती पण पोरी भेटतील. तो म्हणत असतो, नको आहे मला, दुसऱ्या कोणत्या पोरी मला नको आहेत. ती जर माझी होऊ शकली नाही तर मी तिला दुसऱ्या कोणाचा होऊन देखील देणार नाही. मी अंजलीला मारून टाकणार आहे, असं सारखंच तो त्याच्या मित्रांना म्हणत असतो. त्याचे मित्र पण म्हणत असतात, ठीक आहे टोनी, तू म्हणेल तसं तुझी मदत करायला आम्ही सगळेजण तयार आहोत. अंजलीला कुठे आणि कसं गाठायचं आहे फक्त सांग तू मला. आणि तो म्हणतो, मैं तो उसके माँ को भी नहीं छोडूंगा, उस दोनों ने मिलके मुझको फसाया है, असे तो म्हणतो. तर इकडे सई आता गणपतीच्या देवळात आलेली असते. देवाला म्हणत असते, देवा, हे सगळं माझ्याच बाबतीत का झालेलं आहे? माझ्या आयुष्यामध्ये थोडं कुठे सुख आत्ता यायला लागलेलं होतं आणि ते सगळं सुख तू माझ्याकडनं हिरावून घेतलेलं आहे. एक दूषणच होता जो माझ्यासोबत लग्न करण्यासाठी तयार झालेला होता आणि त्यालासुद्धा माझ्या बहिणीने माझ्याकडनं हिरावून घेतलेलं आहे. माझ्या डोळ्यासमोर माझा होणारा नवरा जर दुसऱ्याच बाईसोबत लग्न करत असेल तर ती गोष्ट मी कशी सहन करून घ्यायची आहे? का देवा माझ्यावरती इतका अन्याय केलेला आहेस तू? का बरं दूषणला माझ्यापासून लांब केलेला आहे? आता दूषण नाही तर कोण लग्न करणार आहे माझ्यासोबत? आणि ती आता रडू लागते. तेव्हा काही बायका तिथे आलेल्या असतात आणि त्या म्हणत असतात की आमच्या इथे सुद्धा एका पोरीचं असंच झालेलं होतं. तिचा होणारा नवरा याने दुसऱ्याच मुलीसोबत लग्न केलं तर त्या मुलीने जीव दिलेला होता. आता मात्र अंजली सई हे सगळं काही पाहत राहते आणि ती देवाला म्हणत असते, देवा, आता तूच माझी काहीतरी मदत कर. तर या मालिकेचे असेच फुल एपिसोड पाहण्यासाठी नक्की चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा.